ज्या देशामध्ये 26 माणसं मारल्या गेली किंवा मारली, सरकारने मारली किंवा कशी, तो आपला आपण तो वादाचा विषय बाजूला ठेवूया. पण जी माणसं गेली होती काश्मीरमध्ये, ती मौज मजा करायला गेली होती, फिरायला गेली होती, ती मारल्या गेली किंवा मारली. अरे परंतु या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्ही 26 लोक मेले, त्यांच्या बायकांचा सिंदूर मिटला म्हणून त्याला ऑपरेशन सिंदूर नाव देता तुम्ही. अरे इथं 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या बायकांच्या डोक्यावरचा जो सिंदूर मिटवला गेला त्याच्यासाठी तुमच्याकडे जगात शब्द नाही. एवढं बेशरम सरकार मी माझ्या जगात आयुष्यात बघितलेलं नाही. 750 शेतकरी मेले. 13 महिने पंजाबच्या बॉर्डरवर उपोषण काय म्हणतात त्याला, ठिया मांडून बसले लाखो शेतकरी. 750 शेतकरी मेले, त्यांच्या बायकांचे सिंदूर मिटले नाहीत का? त्यांच्या संदर्भामध्ये एक ऑपरेशन सिंदूर नाही. आणि त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा पंतप्रधानांना विचारलं की 750 लोक मर गए तो बोले मेरे कारण थोडी मरे. एवढं बेशरम उत्तर पंतप्रधान देऊ शकतो. आणि सध्या तर जे चाललंय हे तर आपण बघत आहात. या पद्धतीने फक्त जातीयवादावर आणि त्याच्यानंतर ती आतंकवादी की बहन आणि आता त्याच्यानंतर मिलिटरी मोदीच्या पायावर नतमस्तक आहे, भावबीगिरी आहे. त्याच्यामुळे त्या राजकारणावर त्याच्यावरही आपल्याला जाऊन आपण आपले धुवूया. पहिले विषय असा आहे साधारणतः मित्रांनो की ही जर अशी पद्धत या देशामध्ये असेल तर मग आपल्याला आता याच्यापुढे अत्यंत कडक भूमिका घ्यायची. आणि ती जर कडक भूमिका घ्यायची असली तर तुम्हाला एकच सांगतो की चाबी तुमच्या हातात असताना तुम्ही जर कुलूप उघडण्यासाठी बाहेर फिरवत असाल तर त्या माणसाला जसं मूर्ख म्हटलं जातं तसं आपल्याला मूर्ख म्हटलं जातं. गोष्ट अशी आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला टप्पा 1 झाला, टप्पा 2, टप्पा 3 आणि काय नंतरचे घ्यायचे ते घेऊया. हा सगळा एक व्यूहरचनेचा भाग राहणार. हा सगळा व्यूहरचनेचा भाग. या सगळ्या गोष्टीचा यश कशावर अवलंबून राहणार आहे की किती लाख लोक. तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी. 13 कोटीतल्या 50% बायका बाजूला काढा, चला 6.5 कोटी. 6.5 कोटीतले 50% लोक शेतकरी आहेत. म्हणजे 3.25 कोटी लोक शेतकरी आहेत. आणि 3.25 कोटी शेतकऱ्यांपैकी एकूण A to Z शेतकरी तोट्याची शेती करतात, संपूर्णपणे तोट्याची शेती करतात. ते हिशोब ठेवत नाहीत. काही लोक शौकानी करतात, ती बाजूला ठेवा. मी 100 एकराची शेती करणारा संपूर्ण हिशोब ठेवतो आणि मी एका नतीज्यावर येऊन पोचलो की केवळ महामूर्ख असेल तो फक्त शेती करेल, कारण शेतीमधून उत्पन्न नाही. माझी तर सरकारला मागणी आहे की तुम्ही आम्हाला तो GST लावला ना, तो GST रद्द करा. ह्याच्या अगोदर कुठल्याच गोष्टीवर GST नव्हता. प्रत्येक शेतकरी प्रति एकर 5,000 रुपये, 5 एकराचा शेतकरी 25,000 रुपये हा GST भरतो आहे वर्षभरामध्ये. आणि सरकार त्याला किती देतं तर 6,000 रुपये फक्त 6,000. तिकडे आमच्या बाजूला असलेलं तेलंगणा राज्यात ते प्रति एकरी 12,000. मग त्या शेतकऱ्याकडे कितीही जमीन असो, जर कुणाकडे 10 एकर असेल तर त्याला 1,20,000 कोटी, 100 एकर असेल तर 12 लाख रुपये. तेलंगणात आमच्या बाजूला तिथं दिल्या जातात. देश एकच आहे परंतु प्रत्येक राज्याला नियम वेगळे आहेत. हे सगळं काय होतं त्याचं कारण असं आहे की आम्ही रस्त्यावर उतरत नाही. गेले 10 वर्ष झाले शेतमालाला भाव नाही. मात्र साधा मोर्चा नाही. गेल्या 2-3 वर्षामध्ये किंवा पर्टिक्युलरली मागील 10 वर्षामध्ये शेतमालाचा इनपुट म्हणजे खर्च वाढत चाललेला आहे. आणि शेतमालाचे जे भाव आहेत ते सातत्याने कमी पडत होत आहेत. त्याचं कारण केवळ आणि केवळ सरकारची धोरण आहे. सरकार आयात आणि निर्यात आणि त्याचबरोबर मतांच्या पेटीवर डोळा ठेवून जे करता आहे की नाही महागाई नाही वाढली पाहिजे. आणि महागाईची जी व्याख्या सरकारने तुम्ही आणि मी आणि या देशातील सामान्य माणसांनी जी डोक्यामध्ये ठेवलेली आहे, महागाई म्हणजे केवळ खाण्यापिण्याच्या वस्तू महाग झाल्या तर महागाई. इतर कुठल्याही गोष्टीचे कितीही भाव वाढले तरी महागाईमध्ये येत नाही. म्हणजे 2020 साली 40,000 असली मोटरसायकलची आता 1,20,000ची झाली. 300 रुपयाचा 2019ला असलेला PVC पाईप तो आता 850 रुपयाचा झाला. सरकारला महागाई वाटत नाही. जो 50 रुपयाचा जिओचा रिचार्ज होता 2019ला तो रिचार्ज आता 450 रुपयाचा झाला आहे. आणि इतरही गोष्टी कोणतेही खताची पोती घ्या नाही ते इन्सेक्टिसाईड बियाणं घेण्याचं काय वाटेल ते घ्या, सगळ्या गोष्टींच्या किमती 4 पट वाढलेल्या आहेत. आणि शेतमालाच्या किमती ह्या
निम्म्या झालेल्या. अशा याच्यामध्ये जी काही संकट आमच्या आणि तुमच्या हातासमोर आहे त्याचं कारण दोन गोष्टी आपण अत्यंत गांभीर्याने त्याचं सगळं विश्लेषण केलं पाहिजे. ते विश्लेषण असं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पेरणारा जो शेतकरी आहे त्याला एका एकरामध्ये ॲव्हरेज म्हणजे कुणाला 80 होतो, कोणाला 90 टन होतो, कोणाला 60 टन होतो. 70 क्विंटलचा जर ॲव्हरेज धरला, 70 क्विंटल गुणीला 3,000 रुपये प्रति टन, 3,500पर्यंत 4,000पर्यंतही जातात. तर 3,000 जरी मिळाला त्याला तर त्याला 7 त्रिक 21 2,10,000 50,000 रुपये खर्च वजा जातात. त्याला नेट 1.5 लाख रुपये प्रति एकरी पडतात. तरीही सुद्धा तो शेतकरी दरवर्षी रस्त्यावर उतरतो, दरवर्षी काही ना काही पत्रात माडून घेतो. याच्या अगोदर त्याला बियाणं विकत घ्यावं लागत होतं, आता त्याला बियाणं सरकार देतं किंवा कारखाना देतं. याच्या अगोदर त्याला ऊस स्वतः तोडून द्यावा लागत होता, आता कारखाना ऊस तोडून देतो. याच्या अगोदर त्याला त्या ऊस कारखान्याने जर इथेनॉल बनवलं तर त्याच्यातून त्याला काही मिळत नव्हता, तर इथेनॉलमधला पैसा त्याला मिळतो. याच्या अगोदर त्याला ऊसाचं बॅगास होतं, त्याच्यामध्ये त्याला पैसा मिळत नव्हता. त्या बॅगासवर को जनरेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी बनायला लागली, तर त्याचंसुद्धा त्याच्यामध्ये घ्यायला लागलं. त्याचं कारण तो शेतकरी जागृत आहे, दरवर्षी रस्त्यावर बसतो, काही ना काही पत्रात पाडतो. आणि विदर्भाची अशी परिस्थिती आहे की मला वाटत नाही की गेल्या 15 वर्षामध्ये कुठलंही आंदोलन, कुठलाही शेतकरी रस्त्यावर उतरलेला नाही. त्याचं कारण साधं आणि सरळ आहे की आम्ही जातीमध्ये काय म्हणतो त्याला पार्ट्यांमध्ये विभागला गेलो आणि दुसरं म्हणजे पिकांमध्ये विभागलो. तिकडे ऊस म्हणजे ऊस आहे, एका पिकाचा शेतकरी आहे तिकडे, आणि आमच्याकडे मात्र बहुपीक पद्धती, ओलिताची, कोरडवाहूची आणि राजकारणाची, जातीची अशी झाल्यामुळे शेतकरी, आणि ही सगळी तजवीज सरकारने केली. हे काही सध्याच्या घडीला गेल्या पर्टिक्युलरली 10 वर्षात चाललं आहे, आणि या पद्धतीने देशामध्ये जातीय राजकारण सुरू झालेले आहे. सरकार त्यांच्या प्लॅनिंगमध्ये सक्सेसफुल झाली आहे, हे आपण मान्य केलं. मग असं आहे की एका जमान्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समाजासाठी जागरूक व्हायचा प्रयत्न केला, जागरूक करायचा प्रयत्न केला की ज्यांच्या तोंडासमोर मडकी बांधलेली होती आणि पाठीला झाडू बांधलेला होता. शिक्षण अजिबात नव्हतं. या त्या जमान्यामध्ये साधे कम्युनिकेशनचे साधनं नव्हती, वर्तमानपत्र नव्हतं, जायची यायची साधनं नव्हती. तरीसुद्धा बाबासाहेबांनी त्या जमान्यामध्ये हा लढा उभारला, आणि शेवटी त्या माणसांना मागणी फक्त एकच केली की आम्हाला माणूस म्हणून जगायची तरी किमान संधी द्या. बाबासाहेबांचा लढा हा त्यावेळेला मानवी वागणूक विरुद्ध अमानवी वागणूक जी तुम्ही आम्हाला देता ती किमान बंद करा. आणि त्यावेळची जी परिस्थिती होती एक लक्षात घ्या, त्यावेळचा जो समाज होता. आज एवढ्या सगळ्या कम्युनिकेशनच्या सोयी आहे, सकाळ संध्याकाळ माहिती पडते, पेपर आहे, जाण्या येण्याच्या सोयी असूनसुद्धा जर आपण जागरूक होत नाही तर मला असं वाटतं प्रत्येकाने या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. गावंडेंनी सांगितलं, गावंडे तर सुखी माणूस आहे, रिटायर्ड झालेला आहे, डेप्युटी जॉईंट कमिशनर सेल टॅक्सचा. पगारच मला असं पेन्शनही आता गावंडीला एखादा लाख रुपये तर पगार पेन्शन तर फुकट मिळत असेल, आणि बंगला आहे मस्तपैकी छानपैकी बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये. आज विकला तरी मला असं वाटते फ्लॅट गावंडेंचा 2-3 कोटी रुपयाचा तर नक्कीच होत असेल. आणि तशीच परिस्थिती इथं स्टेजवर उपस्थित असलेल्या सगळ्या माणसांची, माझ्यासही. माझंही पोट शेतीवर नाही. प्रॉब्लेम मला नेहमी पटणारा एक मोठा प्रश्न असा आहे की ज्यांचं याच्यावर पोट आहे तो चिडून का उठत नाही. हा मला बाबासाहेब नेहमी म्हणायचे की तुम्ही अन्याय ज्याच्यावर अन्याय होते त्याला त्याच्या अन्यायाची जाणीव करून द्या, तो पेटून होतो. मी माझ्या उद्याच्या प्रहारमध्ये विषय घेतला आहे, तो तुम्ही त्याच्यामध्ये जरूर वाचा. तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की या सगळ्या गोष्टींवरचे जे काही आम्ही उपाय आणि हे सगळं केलेलं आहे की हा आता लढा हा राजकीय लढा राहिलेला नाही. हा कारण राजकारण आता गावंडींनी जसं सांगितलं तसं राजकारणामध्ये कोण लोक जात होती, समाजकारण करणारी माणसं. समाजकारण करता करता त्याच्यामधून आता या प्रश्नाचं, सामाजिक प्रश्नाचं उत्तर समाजकारणातून मिळत नाही, म्हणून त्याचं उत्तर राजकारणाच्या माध्यमातून ती घटना दुरुस्ती किंवा तशा पद्धतीने व्यवस्था परिवर्तन होऊ शकतं. म्हणून राजकारणात जायची म्हणजे राजकारणात जाऊन लोकांची सेवा, देशाची सेवा, शेतकऱ्यांची सेवा काहीतरी करता येईल बा, या उद्देशाने जाणारी माणसं. गावंडेंनी सांगितलं की ती आता पिढी बर्बाद झाली आहे किंवा निस्तनाबूत झाली आहे.
आता जी आलेली पिढी आहे, जी कोणी आहे ते 50 खोके एकदम ओके आणि माल लगाव माल कमाव. त्याच्यामुळे त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही. जेव्हा हे तुम्हाला माहिती आहे की यांना आपल्याशी आता काही घेणं देणं नाही आहे, तर मग मरता क्या न करता या दृष्टिकोनातून माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी उठल्याशिवाय इलाज नाही. आता इलाज जी आणि मला नेहमी आश्चर्य वाटतं की लोक आत्महत्या करतात, नाहीतरी मरणार आहे, ठरवून टाकलं आहे तू की तू मरणार आहे म्हणून. मग त्याच्यापेक्षा जी बेस्ट एकच काम कर, ज्यांनी ज्या व्यवस्थेने तुझ्यावर ही पाळी आणली त्या व्यवस्थेतल्या माणसावर एखादा आमदार एखादा मंत्री खुपसून टाक, खतम कर. पण कमीत कमी तुझं नाव होईल आणि लोक विचार करतील का याने स्टेटमेंट करायचं की माझ्यावर या माणसाने अशी व्यवस्था आणली, राज्य व्यवस्थेने माझ्यावर अशी व्यवस्था आणली म्हणून मी याचा मर्डर केला किंवा याला म्हणून दगड मारले, बातमी होईल.